आता मी इथे बोलवते अशोक खिलारेजी यांना. त्यांनी लॉची प्रॅक्टिस केली आहे. ते वकील होते, जज देखील होते आणि सध्या ते रिटायर्ड आहेत. त्यांना गाण्याची आवड आहे. मागील 60 वर्षांपासून ते गात आहेत. त्यांनी गायनामध्ये खूप बक्षिसं मिळवली आहेत. ते सेमी क्लासिकल गातात आणि मोहम्मद रफी यांचे मोठे चाहते आहेत. शिवाय त्यांना गुलाम अली यांच्या गझल गायला देखील आवडतात. आज ते डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेले बगळ्यांची माळ फुले हे गीत गात आहेत. या अशोकजी. बगळ्यांची माळ फुले हे आयकॉनिक सॉन्ग वाराकांत यांनी लिहिलेलं आहे, ज्याला श्रीनिवास खळेजींनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि वसंतराव देशपांडेंनी सुवर्ण अलंकार ज्याला म्हणतात तो घातलेला आहे. तर असे या 3 आयकॉनिक लोकांनी गायलेलं आहे गाणं. त्या गाण्यातल्या बारकावे हरकती मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. छोटा माणूस आहे, प्रयत्न करणार आहे. बगळ्यांची माळ फुले अजूनी हात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. छेडित पानात बीन थेंब पावसाचे, छेडित पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी, भर दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिम झिमते अमृत ते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. हातात सोन्याची सांग
सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांचे शुभ्र कळे मिळून मोजताना बगळ्यांचे शुभ्र कळे मिळून मोजताना कमला परी मिटती दिवस उमलुनी तळ्यात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात तू गेलीस तोडून ती तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे फडफडणे पंखांचे फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे शुभ्र उरे मागे सलते ती तडफडका कधी तुझ्या पुरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. थँक्यू. वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. बगळ्यांची Thank माळ you. फुले Thank you. अजूनही अंबरात. जर कोणी बगळे आकाशामध्ये उडताना बघितले असेल तर या गाण्याशी आपण रिलेट करू शकू.